निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्व विनम्रपणे स्वीकार करतो। आदरणीय अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। यावर आज शिक्कामोर्तब झालंय। आमची सर्वांची मेहनत या पाठीशी आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली आणि त्याचा इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला त्याचा विनम्रतापूर्वक आम्ही सर्व स्वीकारतो। अजितदादा बोलणार आहे का माध्यमांशी? जे काटावरती आहे या निर्णयाच्या याच्यावरती आज इलेक्शन कमीशन ने जो निकाल दिया उस निकाल का हम विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं। हमने ये लड़ाई जीत ली है और आगे जो कोई भी लड़ाई होगी, चुनाव होंगे, उसमें भी हम इसी तरीके से जीतेंगे। मैं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहब का हार्दिक अभिनंदन करता हूं। नक्कीच आज पक्ष आणि पक्षचिन्ह सोबत असल्यामुळे एक खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच भविष्यात तुम्हाला वेगळं चित्र दिसेल। टीका करणाऱ्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो लोकशाहीमधला त्यांचा अधिकार आहे। मी तुर्तास इतकंच सांगेल बैठक संपली। आता बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते नियमित मंगळवारची बैठक जी असते त्या बैठकीला आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे आज जो निवडणूक आयोगाचा निकाल आलाय त्यावर आमचा आनंद आहे। बाकी कोण काय म्हणतं आम्ही त्याच्याकडे बैठक दर मंगळवारी असते, नियमित बैठक असते आणि बैठकीमध्ये ज्या कॉमन सूचना दिल्या जातात त्या सूचना दिल्या गेल्या, वेगळं काही सांगितलं गेलं। दीपक केसरकर साहेबांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काही जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला त्याचं चित्र दिसेल। जितेंद्र आव्हाड विरोध कर रहे हैं, पक्ष चोरला असा आरोप क्या विरोध हे बघा, तुम्ही आता एक एक जण विचारणार तर मी उत्तर देईल। पहिल्यांदा मी हिंदी वाल्यांशी बोलतो। आपका सवाल पूछिए। इतना बड़ा नाम और चिन्ह मिला, इसे लेकर आप क्या कहना चाहेंगे? हम सभी लोग खुश हैं। पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा के नेतृत्व में काम कर रही है। आज दादा राष्ट्रीय अध्यक्ष चुने गए और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी शुरुआत से थी, आज भी है और हमें यानी बहुत बड़ा हौसला इस निर्णय से आया। सर, आता तुमच्यावर टीका अशी होते की पक्ष आमचा चोरला, 2019 पासून हा सगळा डाव चालू होता। जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं त्या बापाला सोडताना लाज वाटत नाही का? नाही, ज्या व्यक्तीला मुळातच लाज नाही त्या निर्लज्ज व्यक्तीबद्दल मी काय बोलायचं? हिंदी में जानना चाहेंगे। जितेंद्र आव्हाड कह रहे हैं कि पिता की पार्टी छीन ली, शर्म आनी चाहिए आप लोगों को। अरे शर्म तो उनको आनी चाहिए जो शर्म से परेशान है। मैं उस व्यक्ति के बारे में क्या बोलूं? सर, निकालानंतर बैठक होती पहिलीच, खरं तर काय दादांचं बैठक निकालानंतरची नव्हती। बैठक दर मंगळवारी देवगिरीला असते आणि आज शेतकऱ्यांचा मी पुत्र आहे म्हणून शेतकरी पुत्राचं जेवण मी तिथे ठेवलं होतं। आपल्यालाही निमंत्रित केलेलं आहे, आपण सर्वांनी यावं। दादा आनंदी होते का? दादा कधीच उद्विग्न आणि नाराज नसतात। दादा आनंदी नेहमीच असतात आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वच 10 तारखेला शासन आपल्या दारी कार्यक्रमात बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश 110% खात्री होती। सर, 10 तारखेला बाबा सिद्दीकी यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, अशी चर्चा सुरू आहे। आणखी किती लोक पक्षात येतील? अजित दादा के साथ आप थे, पहली प्रतिक्रिया क्या थी उनके, क्या भाव थे उनके चेहरे? नहीं देखिए, सर, विधानसभा अध्यक्ष अभी आपको अनिल पाटिल खुद सर प्रतोद आले, प्रतोद मुंडे साहब और सभी अमोल जी मुख्य प्रतोद शाहू फुले आंबेडकरवादी आहे, सत्यशोधकी आहे, तीच आमची कायम आहे। त्याच्यात शंका धरण्याचं काही कारण नाही। अमोलजी, जितेंद्र आव्हाड म्हणजे 2019 पासून अजितदादा अशा पद्धतीचा कट करत होते। मी सांगतो ना, अशा माणसाच्या बोलण्याला गल्लीबोळातली मुलं पण त्याला काही जास्त भाव देत नाही। त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर बोलून मला आजच्या आनंदाच्या दिवसात विरजन पाहिजे। पाटील साहेब